मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो फायनली बऱ्याचशा गॅप नंतर आता मी व्लॉग्स रेग्युलराइज करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातलाच हा आपला स्टार्टिंग पहिला व्लॉग असं आपण म्हणू शकतो. सो बरेच दिवसापासून आपले व्लॉग्स खूप पेंडिंग होते, मला काही शूट करणं पॉसिबल झालं नाही. बट येस, वी आर रिस्टार्टिंग अगेन. आपण परत सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढचे जे काही व्लॉग्स येतील ते खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना ते बघायला आवडणार आहेत. आय एम शुअर अबाउट इट. सो आजचा दिवस सुद्धा तसाच आहे. इनफॅक्ट आजचा आणि उद्याचा दिवस तसाच असणार आहे, कारण मी आज 21 जानेवारी रोजी हा व्लॉग जो आहे तो मी शूट करायला घेतला आहे आणि तो 22 जानेवारी संध्याकाळपर्यंत मी कंटिन्यू करणार आहे. सो इन केस व्लॉग खूप मोठा झाला तर मी त्याला 2 पार्ट्समध्ये कन्वर्ट करेन, अदरवाईज मी एकच व्लॉग ठेवणार आहे. सो तुम्ही नक्की आवर्जून बघा. 22 जानेवारी ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाचा दिवस, खूप अभिमानाची गोष्ट असणार आहे. 22 तारखेला आपल्या अयोध्यामध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि ह्यातला एकही सेकंद आपला कोणालाही मिस करायचा नाहीये. सो ऑफकोर्स आपण जरी अयोध्याला नाही जाऊ शकलो तरी पण आपण आपल्या घरामध्ये आपल्या टीव्हीवरती हा सगळा जो काही सोहळा होणार आहे तो आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण आपल्या घराघरांमध्ये दिवाळी साजरी करणार आहोत. सो एवढ्या वर्षानंतर, ऑलमोस्ट कितीतरी पिढ्यांनंतर ही गोष्ट आपल्या समोर होतीये आणि आपली पिढी ही, मी तर म्हणते की सगळ्यात लकी पिढी आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समोरासमोर बघायला मिळणार आहेत. सो येस, चला तर मग आजचा दिवस आपण खूप छान प्रकारे एन्जॉय करूयात आणि तुम्ही माझा ब्लॉग असाच कंटिन्यू पाहत राहा. सो स्टे ट्यून. संध्याकाळ आणि आत्ताच दिवाबत्ती केली आणि मावशी आली आहे. मावशी म्हणजेच आईची चुलत बहीण, सख्खी चुलत बहीण. सो आय थिंक ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण 1-2 ब्लॉग्समध्ये तुम्ही तिला पाहिलं असेल. सो ती आली आहे घरी. आता तिच्यासाठी चहा केला आणि आता आजचं जसं काही आजचा प्लॅन नाही आहे, पण लेट्स सी, जे काही होईल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अपडेट करेनच. इथे आपल्या घरासमोरच अर्बन हार्वेस्ट म्हणून एक हॉटेल सुरू झालं आहे आणि त्याचं ओपनिंग आहे. सो त्यांनी फुल हॅलोजन्स वगैरे लावलेत. सो तुम्ही बघू शकता समोरच बार्बेक्यू नेशन पण आहे आणि त्याच्यावरती अर्बन हार्वेस्ट फाईन फूड असं त्यांनी एक रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे. सो लेट्स सी कधी आम्ही प्लॅन आउट करतोय तिथे जायला. भाकरी झालेली आहेत, भेंडीची भाजी, इथे मटकी गरम करायला ठेवली आहे. आज माझा उपवास आहे, रविवार आहे. सो आता जेवायला बसते. आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेवायला बसतो. सो आजचा दिवस तर इथेच, आय थिंक याच्यापुढे काही मी ब्लॉग करेन, आय डोंट नो. नयन शाखेतून आल्यानंतर त्याचं काही थोडंफार शूट असेल तर मी ते तुम्हाला दाखवेन की त्याने काय काय केलं तर. अदरवाईज आपण आजचा ब्लॉग आता उद्या कंटिन्यू करूयात आणि उद्याची मजा, ऑफकोर्स उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. सो येस, कीप वॉचिंग. कोणाचा? तुझा? वेलकम टू अ न्यू अमेझिंग डे. आणि आजचा दिवस आपण ऑफकोर्स आपल्या आयुष्यात कधी विसरू नाही शकत. सो आज आहे 22 जानेवारी. मी कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करते पुढे. सो तेव्हा फटाफट लवकर उठले, आवरला आणि आता ऑफिससाठी निघते. सो ऑफिसमध्ये आज आमचा ड्रेस कोड आहे कल्चरल अटायर घालायचे, त्याचबरोबर व्हाईट कलर कोड आहे. सो मी छान व्हाईट कलरची साडी नेसली आहे. याचे पिक्स तुम्हाला ॲट द एंड ऑफ द ब्लॉग बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आज ऑफिसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये जे काही सेलिब्रेशन होणार आहे ते सुद्धा मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. सो चला तर मग भेटूयात आपण आता ऑफिसला जाऊ. हॅलो. किती दंग आहेत त्या.
हे बघा मास्क मॅन मास्क मॅन. सो फायनली तुम्ही पाहिलं की प्रोग्राम कसा होता ऑफिसचा आणि आज हाफ डे डिक्लेअर केला ऑफिसला. सो आता मी निघते घरी जायला. सो ऑन द वे मला जर काही इंटरेस्टिंग आणि काही तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं तर मी त्याच्या व्हिडिओ क्लिपिंग्स नक्कीच टाकेन. सो येस. सो बॅक फ्रॉम ऑफिस. आय होप तुम्हाला ऑफिसचं जे सेलिब्रेशन होतं ते आवडलं असेल. सो आता क्विक रेडी झालोय आणि आता बाहेर जातोय श्रीरामांच्या दर्शनासाठी. सो आता मी कुठे जातोय ते अजून प्लॅन आउट नाही केलं, बट लेट्स सी. अजून ठरवतोय. सो जसं ठरेल आणि आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळेलच. सो एकदम भारी वातावरण आहे, एकदम सही वाटतंय. बाहेर फटाके फुटतायत, श्रीरामांची गाणी सगळीकडे ऐकू येत आहेत. सो इट इज अ क्लासिक वातावरण. खूप छान वाटतं. क्विक अपडेट मला तुम्हाला सगळ्यांना द्यायचं होतं ते म्हणजे ऑफिसवरून येताना गेली 2-3 दिवसांपासून ऍक्च्युली, पण आज ऑफिसमधून येताना प्रामुख्याने खूप ठिकाणी असं जाणवलं की श्रीरामांचे जे झेंडे आहेत भगव्या रंगाचे, ज्याच्यावरती जय श्रीराम लिहिलेलं होतं, असे खूप सारे विकण्यासाठी ठेवले गेले होते आणि खूप सारे लोक आवडीने घेत होते. ऑफकोर्स इट इज अ प्राऊड मोमेंट. आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण खूप आवडीने आणि श्रद्धेने ती गोष्ट आपल्या म्हणजे ते जे काही झेंडे वगैरे आहेत किंवा जे काही ते बॅनर्स आहेत ते आपण आपल्या गाड्यांवरती लावत होतो किंवा आपल्या घरी नेत होतो. बट विथ ड्यू रिस्पेक्ट मला फक्त सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की त्या झेंड्यांचा वापर झाल्यानंतर किंवा आजचा दिवस गेल्यानंतर उद्या ते इथे तिथे न पडू देता त्यांना कृपया व्यवस्थित फोल्ड करून आपल्या योग्य त्या जागी ठेवलं गेलं पाहिजे. त्या झेंड्याची किंवा प्रभू रामांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. अँड दिस गोज फॉर आवर फ्लॅग ऑल्सो, नॅशनल फ्लॅग ऑल्सो. कारण आपला नॅशनल फ्लॅग आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सुद्धा पाहतो. मार्केटमध्ये खूप विकायला असतात. आपण गाड्यांना लावतो. खूप प्रकारचे फ्लॅगचे बाकीचे पण आकारांच्या गोष्टी विकायला असतात. सो मेक शुअर की तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्याल आणि विथ ड्यू रिस्पेक्ट त्या गोष्टी नीट सांभाळून ठेवाल. ते इथे तिथे कुठे कचऱ्यात जागा नाही याची प्लीज खात्री करा. आणि येस, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. सगळ्यांना आपल्या जे सन्मानिका आहेत त्या
वाटला आजचा दिवस तुला? चांगला वाटला आणि तुम्हाला माझी कराटे क्लास बघायचा असेल तरी बघा माझी कराटे क्लास. सो नयनचा कराटे क्लास जो आहे तो इथे चॅम्पियन्स कराटे क्लब. फायनली बॅक टू होम. आणि आजच्या दिवसाबद्दल ऍक्च्युली बोलू तितकं कमी आहे. सुपर अमेझिंग. इतका उत्साह होता. लिटरली दिवाळी जसं आपण सेलिब्रेट करतो, दिवाळी जशी आपण साजरी करतो, लक्ष्मीपूजन ज्या पद्धतीने आपण साजरं करतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आजचा उत्साह होता. सगळीकडे एकदम राममय वातावरण झालं होतं. लिटरली सगळीकडे आपल्याला कानावरती ऐकू येत होतं जय श्रीराम जय श्रीराम. आणि तो जो उत्साह होता प्रत्येक हिंदू बांधवामध्ये, दॅट वॉज अमेझिंग, सुपर. सो फायनली आजचा दिवस खूप छान. दर्शन तुळशीबागेतल्या राम मंदिराचं अप्रतिम झालेलं, खूप सुरेख, अजिबात गर्दी नव्हती. आम्ही लिटरली गेलो तेव्हा डिरेक्टली आतमध्ये देवाच्या तिथे गेलो आणि आम्ही दर्शन घेतलं. समोर देवाचं रूप बघून इतर वेळी जेव्हा आपण दर्शन घेतो ना त्या दर्शनामध्ये आणि अशा कोणत्या तरी सोहळ्याच्या दिवशी दर्शन घेण्यामध्ये एक वेगळंच देवाचं रूप आपल्याला दिसतं आणि ते आज अनुभवलं. सो फिलिंग व्हेरी ब्लेस्ड. आणि आय होप तुमचा सगळ्यांचा सुद्धा दिवस खूप छान गेला असेल. तुम्ही आपापल्या घरी, ऑफिसेसमध्ये किंवा बाहेर इतर जसे सार्वजनिक आपले मंडळ वगैरे असतात तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केला असेलच आजचा दिवस. आज एकही अशी व्यक्ती नसेल जिने उत्साहात आजचा दिवस पार पाडला नसेल. सो सुपर अमेझिंग. आणि येणारं असंच हे जे आपलं नवीन वर्ष आहे ते सर्वांसाठी असंच उत्साहपूर्ण जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सो चला तर मग याच नोटवरती आपण आजचा ब्लॉग इथे एंड करूया. भेटूया लवकरच आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो देन बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली.